श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आचार्य ज्योतिष मध्ये आपले स्वागत आहे. अक्षय्य तृतीया म्हणजे हिंदू परंपरेतील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते, ज्याच्यामुळे जीवनात आनंद, शांती, समृद्धी आणि कौटुंबिक सुसंवाद वाढतो. दान, धर्म, पूजा आणि नवीन काम सुरू करणे देखील या दिवशी फलदायी ठरते. त्याचसाठी श्री भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि संपत्तीची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. सर्व राशींसाठी लाभदायी असा सोपा व सहज तोडगा आणि उपासना देत आहे. एका पिवळ्या रंगाच्या 11 इंची बाय 11 इंची सुती चौकोनी कपड्यात 5 हळद, 5 लहान सुपाऱ्या, 1 चांदीचे नाणे किंवा 5 1 रुपयाची जुनी नाणी किंवा 10 रुपयाची नवीन नाणी, 5 गोमती चक्रे, 5 पिवळ्या कवड्या, पुंजकाभर अक्षता म्हणजेच कुंकू, तूप लावलेले तांदूळ, चिमूटभर चंदन पावडर इत्यादी घ्यावे. सकाळी देवपूजा झाल्यावर देवासमोर ताम्हणात वरील सर्व कपड्या सकट ठेवावे. श्री गणेश आणि श्री कुलदेवीचे मनोभावे स्मरण करून ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम या लक्ष्मी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. नंतर हळद, कुंकू, फुले वाहून अगरबत्ती व दीपारती करावी. नमस्कार करून त्याची पोटली बांधून बटव्यात ठेवावी आणि आपल्या घरातील पैसे ठेवण्याच्या जागी म्हणजेच तिजोरी, कपाट वगैरे इत्यादी ठिकाणी ठेवावे. देवाला नैवेद्य दाखवावा. श्री विष्णू सहस्त्रनाम, श्री सुक्ताचे पठण किंवा वाचन किंवा श्रवण करावे. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहारी पदार्थ, मद्यपान किंवा इतरही व्यसनं टाळावी. कोणालाही पैसे उधार देऊ नयेत किंवा पैसे उधारही घेऊ नयेत, ज्याच्यामुळे आर्थिक अस्थिरता येऊ शकते. शुभम भवतु.